नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आज आपण पोलीस भरतीसाठी लागणारे लेखी परीक्षेसाठी लागणारे पुस्तकांची यादी बघणार आहोत. तर बघा, आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये पेपरचा पॅटर्न हा वेगवेगळा आहे. तर त्यामुळे काही ठिकाणी समजा मराठी आहे तर जास्त प्रश्न विचारतात किंवा कधी कधी काही ठिकाणी गणिताचे प्रश्न जास्त विचारतात, जीकेचे जास्त विचारतात. तर पॅटर्न बदलता आहे. तर बदलत्या पॅटर्न नुसार तुम्ही कसे काय त्याला अडॅप्ट कराल आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवाल, ही स्ट्रॅटजी, ही पुस्तकांची यादी आपणच बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जे पुस्तकं वाचणार आहेत ना, तीच पुस्तकं महाराष्ट्रातील सगळे विद्यार्थी वाचणार आहेत. त्यामुळे असं काही नाहीये की तुम्ही काहीतरी वेगळं वाचाल आणि ते असायला भाग नाहीये. तर आपण त्या पद्धतीने एक रिअलिस्टिक स्ट्रॅटर्जी आणि पुस्तकांची यादी काय असणार आहे हे आपण बघूया. चला तर सुरुवात करूया. तर बघा, पहिला आहे गणित आणि बुद्धिमत्ता. तर गणित आणि बुद्धिमत्ता, स्पेशली गणित बऱ्याच विद्यार्थ्यांना हार्ड जाणारा असा विषय आहे. तर गणितासाठी आपण काय करणार आहोत बघा. तर इथे दिले सतीश वसे यांचं एक बेस बुक वापरायचं आहे आपल्याला. सतीश वसे यांचा गणित आणि बुद्धिमत्ता दोन्हीसाठी पुस्तकं अवेलेबल आहेत. तर बघा, बुद्धिमत्तेवर जोर द्या सगळ्यांनी. रोज 10 गणित बुद्धिमत्तेची सोडवायची आहे सगळ्यांना. आणि गणिताची, आता काही लोकांना गणिताची खूप भीती असते, त्यांनी शालेय जीवनामध्ये गणिताची भीती घेतलेली असते. तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, तर बघा, तुम्ही ना एक सोपं मी सांगेन ती स्ट्रॅटर्जी, अजून एक व्हिडिओ मी बनवणार आहे. तर स्टार्ट कशी करायची ना, ते मी तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये मी एक इन शॉर्ट सांगते की पाढे, वर्ग हे सगळं ना वहीच्या पहिल्या पानावर लिहून ठेवा आणि ते पुन्हा 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 रिव्हिजन करत राहा. आणि एकदम बेस पासून, आता मी पण आपल्या चॅनलवर बेस पासून, एकदम बेसिक पासून, म्हणजे अगदी असं समजा की आपण एकदम शाळेत किंवा 4थी 5वीच्या मुलाला सुद्धा त्या बेसिक पासून येईल, या बेसिक पासून स्टार्ट करायची आपल्याला. आणि मग एक बेटर फाउंडेशन आपण हे करायची आहे. तर आता बघा, सतीश वसे यांचं एक बुक आहे, तर ते तुम्ही वापरा. आणि आता बघा, रॅन्डमली नुसतं गणित करून करून तुम्हाला काही गणित तज्ञ तर व्हायचं नाहीये. तर आपल्याला एक आउटलाईन पाहिजे. तर आउटलाईन कुठून मिळेल, तर आउटलाईन आपल्याला मिळते ही PYQs मधून. तर PYQ अनालिसिस करायचे, एक टॉपिक निवडायचा. समजा आता आपण जसं संख्या हा टॉपिक आपण आपल्या चॅनलवर घेतला, तर संख्या त्याच्यावर मग आपण बेसिक घेतलं, PYQ घेतले, तर त्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. तुम्ही ते लेक्चर नक्की बघा, एकदम छान टॉपिक शिकवलेला आहे, मी पूर्ण कव्हरेज केलेलं आहे. त्या पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा लेक्चर घेणार आहोत. तर PYQ स्टडी करा आणि फाउंडेशन पासून स्टार्ट करा. ठीक आहे. त्यानंतर पुढचं तेच पोलीस भरती अकॅडमीचे लेक्चर्स. तर एवढे सफिशियंट होईल ज्याने तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. तर बघा, स्ट्रॅटर्जी मी इथे लिहिलेली आहे. पहिल्यांदा महत्त्वाचे टॉपिक सिलेक्ट करा. PYQ पुन्हा पुन्हा सोडवायचे आहेत. एकदा एक PYQ सोडवला काम झालं असं अजिबात नाही बरं का. PYQ पुन्हा पुन्हा आपल्याला सोडवायचे आहेत. कमीत कमी 5 ते 7 वेळा तरी एक PYQ सोडून व्हायला पाहिजे. आणि काही लोक काय करतात, इग्नोर करतात. इग्नोर म्हणजे कसं, आपल्याला काय आवडतं, आपल्याला इतिहास आवडतो, मग इतिहासच करत घेतात. असं अजिबात नाही करायचं. जे आवडतं ते पण करायचं, पण जे नाही आवडत ते सुद्धा पुन्हा पुन्हा करत राहायचं. जसं गणित नाही आवडत, मग गणितच पहिल्यांदा घ्यायचं. तर ही जर स्ट्रॅटेजी ठेवली तर तुम्ही नक्की जास्तीत जास्त मार्क्स मिळवणार आहात. आता बघा, कसं आहे माहितीये का, गणिताविषयी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की बऱ्याच मुलांचं गणित कच्चं असतं. मग जे लोक इतिहास किंवा जीके आणि मराठी याचे क्वेश्चन समजा ते बाकीच्या विद्यार्थ्यांना मिळाले, तुम्हालाही मिळाले, तर तुम्ही एज कसे घेणार. स्वतःला तुम्ही एक्स्ट्रा दाखवण्यासाठी गणित बुद्धिमत्तेने तुम्हाला जर 10 मार्क्स जरी जास्त मिळतात, तुम्ही बाकीच्यांपेक्षा वरती येता मेरिट लिस्ट मध्ये. म्हणून भलेही कमी असो, पण ती एज एक एक्स्ट्रा दाखवण्यासाठी तुम्हाला गणित बुद्धिमत्ता करणं गरजेचं आहे.
ठीक आहे. पुढचं बघूया जनरल नॉलेज. तर जनरल नॉलेज सगळ्यांना माहिती आहे की याच्यात जास्तीत जास्त बऱ्याच ठिकाणी याच्यावर जास्तीत जास्त फोकस असतो. तर याच्यामध्ये ना 3 प्रकार येतात. जसं इझी असतो, इझी प्रश्न येतात काही, आणि मीडियम आणि टफ. तर बघा, टफ क्वेश्चन तर आपल्याला कुठून येतील त्याचं काही सांगू नाही शकत. हे जे इझी टू मीडियम जे क्वेश्चन आहेत ना, तर ते या सोर्सेस मधून आता मी जे सांगते त्याच्यातून ते येणार. आणि जे एकदमच टफ आहेत ना, ते महाराष्ट्रात कोणाला येणार नाही. ते तुम्ही कोणताही ABCD पैकी कोणताही लावून द्या आणि ते क्वेश्चन क्वचित असतात. बघा, इझी आणि मीडियम हे क्वेश्चन आपल्याला अजिबात सोडायचे नाही आहेत. हेच आपल्याला सिलेक्शन देणार आहेत. तर त्याच्यासाठी तात्याचा ठोकळा घ्यायचा. ठीक आहे. आता तात्याचा ठोकळा वाचताना कसा वाचायचा बघा. पहिल्यांदा काय करायचं, PYQ मधून महत्त्वाचे टॉपिक निवडायचे, बरोबर. हा, आणि मग जो टॉपिक आपण निवडला तर तो टॉपिक ठोकळ्यामधून वाचायचा आणि मग बघायचं की सगळे PYQ सॉल्व्ह होतात का. जर नसतील होत तर मग काय करायचं माहितीये, तर युट्यूबला किंवा गुगलला, तर इथे मी लिहिलेलं पण आहे की गुगलला किंवा युट्यूबला सर्च करायचा तो टॉपिक. आणि मग समजा प्रकाश संश्लेषण हा टॉपिक आहे तर त्याचे नोट्स बनवायचे. म्हणजे आपले PYQ सुद्धा कव्हर झाले आणि एक मोठा एक स्पेक्ट्रम आपला कव्हर होतो. तर अशा पद्धतीने करायचे. जर PYQ कमी असतील एखाद्या टॉपिकवर तर मग ते PYQ चे नोट्स बनवायचे आणि मग ठोकळ्यामधून तेवढा छोटासा जो टॉपिक ठोकळ्यामध्ये दिलेला आहे तो कव्हर करायचा. तर अशा पद्धतीने. आणि चालू घडामोडीसाठी रोज युट्यूबचे व्हिडिओज किंवा मग गुगलवर सर्च केला तरी पण एक महत्त्वाचा आपल्याला आयडिया घ्यायचे आहेत. कोणताही एकच चॅनल फॉलो करा. 10 प्रकारचे चॅनल तुम्ही फॉलो करू नका. YouTube व्हिडिओज जे चालू घडामोडीसाठी एकच कोणतं तरी रोज बघत जा, 15-20 मिनिटं घालत जा त्याच्यासाठी. ठीक आहे. आणि अजून GK साठी रिव्हिजन खूप महत्त्वाची आहे. तर याची सुद्धा पुन्हा रिव्हिजन करत राहायची आहे. आणि अजून एक सांगते मी, 6वी ते 10वी स्टेट बोर्ड, जसं मगाशी मी तुम्हाला म्हणाली की PYQ स्टडी केल्यानंतर जे सर्च करायचे आपल्याला, तर जर समजा तो टॉपिक स्टेट बोर्डात 6वी ते 10वी किंवा काही विषयांमध्ये 11वीचं 12वीचं पण येतं, पण मेजरली 6वी ते 10वी मध्ये जर तो टॉपिक असेल तर त्याच्या बाहेर प्रश्न जायचे चान्सेस कमी असतात. म्हणून त्याच्यातला टॉपिक जर उचलला, तुम्ही बालभारतीच्या वेबसाईटवर सगळे प्रश्न डाउनलोड करून, सगळे चॅप्टर, सगळे पुस्तकं डाउनलोड करून ठेवा आणि तो टॉपिक आला की त्या म्हणजे बोर्डाच्या पुस्तकामध्ये, स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये बघायचा. तर अशा पद्धतीने तुमची तयारी ही परिपूर्ण होऊ शकते, हे एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. आता पुढचं